त्यामुळे मला 2 मिनिटं उभा राहता आलं. बोलायचं काय हा प्रश्न असतो आणि आज अशा जागेवर उभा राहिलं की परत एकदा प्रश्न येतो की एका कीर्तनकाराचं कीर्तन अतिशय चांगलं झालेलं असतं, सगळे उठून जातात आणि एक माणूस माझ्यासारखा थांबलेला असतो. शेवट तो कीर्तनकार म्हणतो, अरे मी एवढं चांगलं कीर्तन केलं. तो म्हणतो, नाही महाराज माझं गोंगड आहे, त्याच्यावर तुम्ही उभा. आणि तशीच माझी काहीतरी गत आहे. आज आभार प्रदर्शनाचं काम मला दिलं, त्यामुळे माझे सगळे वाक्य याने सोडून घेतले. पण तरी सुद्धा आरएसकेने जे बोलले त्यामध्ये बरे पुरे ते घडून गेले, जाऊ विसरून सारे आपण, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. या वळणावरचा जो विसावा आहे ना, तो विसावा आरएसकेच्या शेवटच्या शब्दातून आपल्याला कळा. मी आता इथं थांबतो, तुम्ही सांगितलं तुम्हाला थांबायला. उद्यापासून हे जी विसाव आहे हे तुमच्या पाठीमागे. वी म्हणजे विवेकानंद, सा म्हणजे सावरकर आणि उ म्हणजे उत्कृष्टता. जी तुम्ही आतापर्यंत गेली 38 वर्ष आम्हाला दिली, ही या सगळ्या समाजाला वाटत. त्यासाठी तुम्ही उद्यापासून परत नव्या लोकांनी कामाने लागा. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. परत एकदा आठवतं, सगळंच आठवतं. आरएसकेने बटन दाबलं म्हणल्यावर माझं 42 वर्ष आठवलं. कुणाकुणाची आठवण काढायची. परत एकदा मराठी कवी आम्हाला उपयोगाला पडतो. देवा दया तुझी ही दैव लीला, लागोन दृष्ट माझी माझ्याच वैभव. सौख्यात नांदता ना कळत आल्याची कशाला, लागोन दृष्ट माझी माझ्याच वैभव. हे जे वैभव मिळालं ना मित्रांनो, तुम्ही जिथं कुठं असाल ते तुमच्यामुळे मिळालं. मग तो हर्षद असेल, तो सुशील कुलकर्णी असेल, तो राहुल माळे असेल, असे किती जण आहेत नावं आठवत आहेत. पण हे सगळेजण आजूबाजूला आहेत. कारण आमचं अध्यात्म सांगतं आम्ही कधी जातच नाही, आम्ही इथंच असतो. फक्त आमचं बदलते ते शरीर. त्यामुळं आपण फक्त या कार्यक्रमाला आज उपस्थित आहात. ते आरएसकेचं एक रूप आपण आतापर्यंत बघितलं, अजून बरीच रूप आपल्याला बघायचं. त्याला आमच्या हिंदू शास्त्रामध्ये अवतार म्हणतात. आणि असे अवतार आपल्याला प्रत्येकाला घ्यायचे. असे अवतार आपल्याकडे घेतलेल्यांचा परवाच आपण पुतळा उभा केला. कारण ती प्रेरणा आपल्या पाठीशी असली पाहिजे. त्यासाठी ती प्रेरणा पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण हे असे पुतळे करत असतो, असे समारंभ करत असतो. आणि हे समारंभ एका कुणामुळे ही सहज शक्य होत नसतात. जेव्हा काल दुपारी मी पराग तोरणेंना फोन केला, आम्हाला हा हॉल पाहिजे, त्यांनी 5 मिनिटात घ्या तुम्ही, मी नंतर मेलवर कन्फर्मेशन म्हणतो. त्या पराग तोरणे आणि कॅन्टीनच्या टीमसाठी एकदा जोरदार. हा कार्यक्रम जेव्हा करायचा ठरला त्यावेळेस आमचे टॉम अँड जेरी, मिकी माऊस असे छोटे मोठे कार्यकर्ते छोट्या छोट्या कामाला लागले आणि हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम त्यांनी सादर केला. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार. तुम्ही कार्यक्रम करत असताना आम्ही कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाला घरातली सगळी कामं बाजूला ठेवून दोन्ही कुलकर्णी वहिनी, बालेराव वहिनी आणि कुलकर्णी वहिनी इथं हजर राहिले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार. दुसरी जी आहे ती हे कार्यक्रम ज्यांच्यामुळे होतात ते उत्सव मूर्ती आर.एस. कुलकर्णी सर, यांच्यासाठी एकदा जोरदार. जेव्हा आम्ही असे कार्यक्रम करायचे ठरवतो त्यासाठी पाठीचे हात लागतो. त्यामुळे असे जे मोठे हात होते त्यातला पहिला हात एस.के. अगरवाल साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार. आपण समोर बसल्या, तुमच्या समोर काळा टेबल आहे, त्यांच्या समोर पांढरा टेबल आहे. फरक दिसतोय. हा फरक करून देणारी आमची टीम आहे. ERC HR, ERC ऍडमिन, या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार. मित्रांनो, परत पुढे जाताना हा एकट्यासाठी आहे का? नाही. परत आम्ही पुढे झाल्यावर मी एकटाच बडबड बसलो आणि तुम्ही जर नसाल तर हा कार्यक्रम कसा होईल? म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार.
हे कार्यक्रम करत असताना जी दिग्गज मंडळी आपल्याला लाभली त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार ज्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हाताने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आणि आज हा विशेष कार्यक्रम आहे ERC त्याच्याची सगळी टीम आज अवेलेबल आहे त्यांच्यासाठी एकदा दुसरी गोष्ट आहे अगरवाल साहेबांनी चार्ज घेतल्यानंतर ERC लखनौ, ERC जमशेदपूर, ERC धारवाड आणि ERC पुणे हे सगळे प्रोटो हेड आज हजर आहेत. या सगळ्यांसाठी एकदा मित्रांनो हे सगळं कार्यक्रमाचं पुष्प ज्या माणसानं अतिशय तल्लीनतेनं विणलं त्या प्रद्युम्न तिकेसाठी एकदा जोरदार. हे सगळे आपले कार्यक्रमाचे क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात दडवून ठेवणारे साठवून ठेवणारे जे आपले सहकारी आहेत अभिजित उभे असेल, प्रसाद चव्हाण असेल, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार. अनावधानानं जर कुणाचं नाव राहिलं असेल तर ती माझी चूक समजा. तसंच या सगळ्यांमध्ये परत एकदा आम्ही म्हणतो की आज कार्यक्रम झाल्यानंतर बरंच काही मिळतं आणि एक आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतात. त्यातली पहिली जी गोष्ट असते ते म्हणजे बचत. त्यातली आमची TKSP त्या TKSPचे आमचे विवेक ठाकूर आज हजर राहिले त्यांच्यासाठी एक जोरदार आज जरी नसले तरी मी आलो असतो असं म्हणणारे आमचे टेल्को एम्प्लॉईज युनियनचे गणेश पाळगे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार. प्रेम असं असतं प्रत्येकाची बंधन आहेत तरी सुद्धा कार्यक्रमाला यायचं प्रत्येकाला असतं. जे येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आणि आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांतपणे आणि अतिशय प्रतिसादात्मक आणि अतिशय म्हणजे आता तुमचे जे चेहरे बघतात ते मला अजून बोलावंसं वाटतं पण वेळेची मर्यादा आहे. आपल्या सगळ्यांचा हा जो गोड आहे म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात की शेवटचा दिवस गोड व्हावा तो आजचा दिवस आजचा क्षण गोड करण्यासाठी RS कुलकर्णी सरांनी आपल्यासाठी स्नॅक्स ठेवलेला आहे. त्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायचा आणि हा कार्यक्रम संपण्या अगोदर परत एकदा प्रोटोची प्रथा आहेच ती आपण एकदा निरामय मंत्राने हा कार्यक्रम संपवूया. सगळ्यांनी एकदा जागेवर हात जोडा आणि सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.